पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते. हर हर महादेव. भारत माता की जय. सनातन धर्म आणि त्याची व्याख्या करताना आपण असं म्हणतो की सनातन धर्म अनादी आहे, म्हणजे टाइम विदाउट बिगिनिंग. त्याला कालाची मर्यादा नाही. तसे तर अनादी परमात्मा आहेत, माया आहे, जगत सुद्धा अनादी आहे असं म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा प्रकारे अनादित्वाचा एक स्वतंत्र विषय आहे. परंतु आज सनातन धर्माची व्याख्या करताना आपल्याला सांगायचं तर आधी पहिल्यांदा धर्माची व्याख्या बघू आपण. अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म. ज्याच्यामध्ये अभ्युदय आणि निश्रेयस म्हणजे लौकिक जगामधलं प्राप्त होणार जे वैभव आहे, जी समृद्धी आहे, ते सर्व तर प्राप्त व्हावंच, पण त्याच्याबरोबर पारलौकिक कल्याण किंवा पारलौकिक फल किंवा मृत्युत्तर जीवनाच्या संबंधाने जो कृतार्थतेचा भाग आहे, तो भागही मनुष्याला प्राप्त व्हावा. आजवर ह्या सगळ्या भाकड कथा होत्या, परंतु आता जग जेव्हा लाईफ आफ्टर डेथवर इतकं काम करताय आणि अनेक प्रकारांनी सिद्ध झालंय, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं आहे की जीवनामध्ये चिंतनाची किंवा धर्म म्हणून भारतीयांनी जो मानवी जीवनाचा विचार केला आहे तो परिपूर्ण आहे. जन्माच्या पूर्वीच कालाच्या मागे असलेलं भूतकालातलं त्या जीवाचं स्वरूप, स्थिती, गती प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं आणि जीवन जगत असताना क्रियमाणाच्या रूपाने त्याचं नोंदलं जाणारं कर्म आणि त्यानंतर त्याला प्राप्त होणारं मरणोत्तर गतीच्या स्वरूपामध्ये जे काही प्राप्त होईल, ज्यात त्याला अलीकडे लाईफ आफ्टर म्हणतात, तर लाईफ म्हणू आपण, जीवन म्हणू, ते जीवन, या सगळ्याचा सामग्र्याने विचार केलेला आहे. आपण उपनिषदांच्या संबंधाने आणि आपल्या जीवनाशी, त्याचा दैनंदिन जीवनाशी जेव्हा आपण जोड घालण्याचा प्रयत्न करतोय, समन्वय करण्याचा प्रयत्न करतोय, गेल्या वेळी पहिल्या भागामध्ये म्हणूनच आपण त्यातला आचार धर्माचा भाग बघायला सुरुवात केली. कारण काय आहे, दोन्ही आहे ना जीवनामध्ये, निश्रेयस म्हणजे आणि अभ्युदय. अभ्युदयाकरता लौकिक जीवन आहे, हा लोकच मुळी कर्मलोक आहे. त्याचं कारण काय, ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केलं तेव्हा सहयज्ञ प्रजा सृष्टवा असंच म्हटलेलं आहे की यज्ञासहित त्यागासहितच हे जीवन किंवा त्यागासहितच ही उत्पत्ती, ही सृष्टी निर्माण झाली आहे. त्यागासहित म्हणजे काय, यज्ञ म्हणजे कर्म, यज्ञ म्हणजे त्याग, आणि ज्याच्यातून हा लोक निर्माण झाला तो कर्माचा लोक आहे. त्यामुळे कर्माचं फल भोगावंच लागतं. हाच मुळे आमचा मध्यवर्ती सिद्धांत आहे की मध्यावधी गोष्ट काय आहे की कर्मातून जन्माला आलेलं हे जग केलेल्या कर्माचं फल भोगतं, कर्माचं फल भोगण्याकरता जन्माला येतं आणि जे कर्म करतं त्याचं फल पुन्हा भोगतं. असो, सांगण्याचा हेतू असा की आपण जेव्हा उपनिषदांचा विचार, आता थोडासा वर्तमान कालाचा विचार आपण घाईघाईत का होईना केला, आणि आता उपनिषदांचा विचार करायचा म्हटलं तर उपनिषद कुठून आली आणि उपनिषद आम्हाला निश्रेयस म्हणजे काय सांगतात आणि उपनिषदांचे बाकीचे लाभ काय आहेत. कारण असं आहे, सगळे म्हणतील आम्हाला कुठं ते निश्रेयस वगैरे तुमचं पाहिजे, आम्हाला कुठे तुमचं मोक्ष आणि फल पाहिजे, काही आवश्यकता नाही आम्हाला त्याची. आम्ही जगतो आहोत या जीवनामध्ये, आम्ही समाधानी आहोत आणि आहे हे कर्म आम्हाला पुरेसं आहे. म्हणजे आम्ही जे करतो आहोत, भले ते समाजकार्य असेल, भले ते देशकार्य असेल, भले ते आमच्या सुखाचं कार्य असेल, पण आम्ही त्याच्यामध्ये परिपूर्ण आहोत आहोत असं जे वाटतं, त्यात काय कमी असतं किंवा त्यातली कमतरता कोण भरून काढतं, विचाराकरता आपल्या पुढे
विषय ठेवायचा आहे. उपनिषदा कशातून निर्माण झाली? मंत्र ही आमची संहिता आहे. संहिता म्हणजे वेद आहे. आता ती वेदांची जी संहिता आहे त्या संहितेमधून तिला कळायला काही आवश्यक आहे की नाही, ते जे ज्याच्यातून कळायचं, कळून घ्यायचं, किंवा त्या संहितेचं ऍप्लिकेशन, त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करायचा कसा करणार, त्याच्याकरता म्हणून ब्राह्मण ग्रंथ आले, त्याच्याकरता म्हणून आरण्यकं आली. आता मंत्रांनी काय सांगितलं आहे? खूप काही सांगितलं आहे, खूप काही विषय आहेत. त्यातला एक एक विषय आपापल्या ठिकाणी जर विस्तारित करत गेलो तर प्रचंड असं वाङ्मय त्याच्यातून निर्माण होत आहे आणि होतच राहिलेलं आहे. त्यामुळे त्या वाङ्मयाचा विचार करता हे जे ब्राह्मण ग्रंथ आहेत, हा मंत्रसंहितेच्या अगदी जवळचा संलग्न असलेला भाग आहे, की ज्यामधून आता आपण म्हटलं की ब्रह्मदेवानी सहयज्ञ प्रजा सृष्टवा, यज्ञ आहे. यज्ञ करायचा कसा? आता कर्माचा प्रमुख भाग म्हणून यज्ञ ठरला. म्हणून गेल्या वेळी आपण श्रौत कर्म, गेल्या वेळी आपण स्मार्त कर्म, यज्ञाच्या श्रौत पद्धती भिन्न असतात, स्मार्त पद्धती भिन्न असतात, उपासनेची पुराणोक्त पद्धती भिन्न असते. या सगळ्याचा विचार थोडा थोडा, अगदी विंडो शॉपिंग अप्पांच्या शब्दात बोलायचं तर आपण केलेलं आहे, पण विषय आपण आपल्यामध्ये स्पर्शून पुढे गेलेला आहे. त्यामुळे आता हा जो यज्ञाचा प्रत्यक्ष कर्मकांडाचा भाग जर आम्हाला करायचा तर तो कसा आचरायचा, ते कर्म कसं, त्याकरता मात्र आपल्याला ब्राह्मण ग्रंथांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर केलं आहे मार्गदर्शन ते आरण्यकांनी. आरण्यक म्हणजे रानात राहून म्हणा, किंवा अरण्यात राहून म्हणा, किंवा एकांतात राहून म्हणा, जी चर्चा केली जाते, जे शंका समाधान केलं जातं, त्याला आरण्यक असं म्हणतात. आता ही आरण्यक चारही वेदांचे, पूर्वी तर काही चार वेद नव्हते, पूर्वी तर सगळ्या वेदोराशी होत्या. माणसाची बुद्धिमत्ता आपण पहिल्याच दिवशी बोललो, म्हणजे गेल्या वेळी बोललो त्याप्रमाणे, बुद्धी, तिचा विकास, तिच्याकरता ज्या पद्धतीने जीवन जगून ते सामर्थ्य मिळवलंय, ती शक्ती मिळवलीय, ते सगळं जीवन कलियुगामध्ये आता राहणार नाही याची व्यासांना जाणीव आहे. आणि त्यामुळे व्यासांनी त्या वेदोराशी एका माणसाला कंठस्थ करता येतील का, ते अवघड आहे. हे लक्षात घेऊन विषयवार त्याचं आणि निरनिराळ्या प्रकारांनी त्याचे, ज्याला आपण निकष म्हणतो, ते निकष लावून त्यांनी वेदांचे 4 भाग केले. आणि त्यामुळे ऋक, यजु, साम आणि अथर्व असे 4 भाग झाले. पहिलं सुमंतू, वैशंपायन, जैमिनी असे ऋषी, त्यांच्याकडे हे सगळं सोपवलं. आता त्या वेदांच्या मध्ये असलेला जो तत्वज्ञानाचा, ज्ञानाचा भाग आहे, कारण वेद आहे तो त्रिकांडांनी युक्त आहे, त्याच्यामध्ये कर्म, ज्ञान, उपासना तिन्ही एकत्र समाविष्ट आहेत. त्यामध्ये यज्ञ, दान, तप ह्याची सगळी मुळं, बीज त्यामध्ये आहेत आणि विस्ताराने आहेत. आता प्रश्न असा आला की हे सगळं समजून घेण्याकरता जे ज्ञानकांड आहे, कर्मज्ञान आणि उपासना, त्यातलं जे ज्ञानकांड आहे ते काय स्वरूप आहे, ते म्हणजे या वेदोराशींच्या मधून ज्या तत्वज्ञानपर विषय मांडणाऱ्या सूक्त, राशी, मंत्र जे काही आहे, किंवा स्तोत्र म्हणा, तर ती ती सगळी त्याच्यातनं बाजूला काढली गेली. आणि ते मंत्र जे काढले ते ज्या ज्या ग्रंथामधून, ज्या ज्या भागामधून, ते समजा मंत्र संहितेच्या भागामधून, म्हणजे अगदी मूळ निखळ वेद, त्यानंतर ब्राह्मण, त्यानंतर अरण्यक, यातनं जे निघाले आणि त्यांना उपनिषद असं म्हटलं. त्याचा अर्थ काय झाला? उप अधिक नि अधिक सद. ते काही पुन्हा पुन्हा सांगण्याची फार विस्ताराने आवश्यकता नाही, पण तरी विषयाला स्पर्शून जाणं अधिक बरं. म्हणजे गुरूंच्या जवळ बसून जो विषय समजून घ्यावा लागतो, गुरुमुखात सगळंच घ्यावं लागतं. आपल्याकडे प्रवृत्तीपर वेद जरी असला आणि निवृत्तीपर जरी अध्यात्म, तत्वज्ञान, ज्ञानमार्ग असला किंवा ज्ञानकांड असलं, तरी सुद्धा दोन्हीकडे गुरूंची आवश्यकता तितकीच आहे. आणि म्हणून गुरु परंपरेमधून हे शिकून घ्यावं म्हणून उप अधिक नि अधिक सद, म्हणजे गुरूंच्या जवळ बसून जे समजून घेतलेलं आहे
ती उपनिषद. ती मुळामध्ये प्रमुखतेने 10 उपनिषद आहेत. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. मुक्तिकोपनिषदामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय की ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य ऐतरेय तैतिरीय आणि त्यानंतर छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी ती 10 उपनिषद आहेत. त्यावरती शंकराचार्यांनी भगवत पूज्यपाद त्यांनी एक उपनिषद अधिक घेतलं आपल्या भाष्याकरता आणि ते म्हणजे श्वेताश्वतर. आणि पूजनीय आप्पांनी त्यांचं आराध्य दैवत नारायण असल्याने त्यांनी श्वेताश्वतर आपले सद्गुरू आहेत त्यांचं भाष्य आहे म्हणून त्यावर आप्पांनी भाष्य केलंच. आणि त्याचबरोबर आपल्या आराध्य दैवताचं जे महानारायण उपनिषद आहे त्या उपनिषदावर भाष्य केलं. महानारायण उपनिषदावरचं हे एकमेव उपलब्ध भाष्य आहे. महानारायणावर कुणाचंही भाष्य नाही. म्हणजे आप्पांनी फक्त महानारायणावर भाष्य केलं असतं तरी आप्पा लोकांना आचार्य म्हणूनच प्राप्त झाले असते. इतका मोठा अधिकार त्या उपनिषद भाष्यांचा आहे. असो, परंतु ही उपनिषद जी आहेत ती आपल्याकडे सामान्यतः संदर्भाला जेव्हा घेतात जेव्हा श्रौत वाङ्मयाचा संदर्भ घेतला जातो तेव्हा साधारणपणे कौशितकी वगैरे ही उपनिषद सुद्धा पुष्कळशी बाहुल्याने घेतली जातात. आणि अशा प्रकारे 14 उपनिषदांचा विचार आपल्याकडे केला जातो. इकडे तिकडे कोणी आपापल्या पद्धतीने. उपनिषद किती आहेत? मुळात नोंदलेली 250च्या वर उपनिषद आहे. एवढी उपनिषद कशा करतात? त्या त्या विषयांकरता. त्या त्या विषयांच्या उपनिषदाचं बीज आहे कुठे? आधी मंत्र संहिता, मग ब्राह्मण, मग आरण्यक. बीज तिथंच आहे. उपनिषदांमध्येच बीज आहेत क्वचित. पण उपनिषद ही भिन्न भिन्न का निर्माण झाली? त्याचं कारण असं की खूप मोठे अधिकारी पुरुष आणि तसेच अधिकारी शिष्य जेव्हा जेव्हा आपलं भाष्य रचण्याचं किंवा गुरुनी शिष्याला शिक्षण देण्याचं कार्य जेव्हा सुरू होतं त्यावेळी त्या कार्यामध्ये जो आधार घेतला जातो तो उपनिषद या रूपामध्ये जर तो निर्माण झाला तर त्याचा लाभ असा आहे त्याचं वजन वाढलेलं आहे. त्याचं कारण असं की उपनिषद हे नामाभिमान देणं इतकं काही सोपं नसतं. पण जर का उपनिषद असं म्हणताल, योगोपनिषद आहे, बिंदुपनिषद आहे, अशी वेगवेगळी नावं घेऊन जी वेगवेगळी उपनिषद निर्माण झाली. योगाच्या विषयीचं साहित्य उपलब्ध नव्हतं असं नाही होतं. त्याचा विस्तार आहे, त्याचा अनुभव आहे. त्या अनुभवातून त्या ऋषींनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केलंय. त्याच्यातून शाखोपशाखा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ही 250 उपनिषद जी आहेत ती अशा भिन्न भिन्न विषयांच्या स्पष्टीकरणा करत आहेत. आणि म्हणून मुख्य उपनिषद 10 आणि आपल्याकरता 12 असा हा उपनिषदांचा भाग झाला. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे की त्याचं आकर्षण आज आम्हालाही असो किंवा इतर धर्मियांनाही असो मुळीच कमी नाही आहे. श्रुती स्मृती पुराणांचं आकर्षण इतर धर्मियांना पण आहे. म्हणून इस्लामनी अल्लोपनिषद काढलं आणि त्या अल्लोपनिषदाचा प्रसार केला. तर ख्रिस्तांनी ख्रिस्तपुराण काढलं. किती वर्ष आपल्या लक्षात असेल तर रेडिओवरून ख्रिस्तपुराण चालू असेल, लोक ऐकत असत. अल्लोपनिषदाचा भागही असाच मुसलमानांनी लोकांच्या मध्ये प्रसृत करून, काही कारण वेगळी असतील, आज आपला तो विषय नाही, परंतु धर्माचा प्रभाव परधर्मीयांवरती पाडण्यासाठी त्याचा पुष्कळसा उपयोग करून घेतला. असो, तो आत्ताचा आपला विषय नाही. उपनिषद समजून घ्यायची आहेत तर गुरु शिष्यानं समजून सांगतो. त्याचं कारण काय? कारण उपनिषद समजलं पाहिजे म्हणजे त्या मूळ सूक्ताचा किंवा त्या मूळ मंत्राचा अर्थ शब्दशः अर्थ कळेल, परंतु त्याचा सखोल अर्थ कोणत्या अंगाने तो अर्थ घ्यायचा. कारण शेवटी आपण एक बघा की तर्क या शब्दाशिवाय आमचं जीवन चालत नाही. म्हणून तर न्यायशास्त्राला इतकं महत्व आहे. तर्क म्हणजे साधं रोजचं आहे. कुणी विचारलं चहा घेणार का? हा घेईल. म्हणजे काय? विचार केला, तर्कच केला ना. काय करावं? चहा 2दा झालाय, आता चहा घ्यायचा का नाही घ्यायचा? मग आपल्या डाएटमध्ये साखर बसते का नाही बसते? बिना साखरेचा घ्यायचा का साखरेचा घ्यायचा का चहा घ्यायचाच नाही? हा सगळा किती साधा व्यवहार आहे.
दोन गोष्टी आहेत बघा. हे जीवन आमचं चालतं ना, ते दोन गोष्टींवर चालतं. एक तर्क आणि दुसरं मापन. मोजत राहतो. मापणे आणि तर्क, ह्या दोन गोष्टींच्या शिवाय आयुष्यात दुसरं काही नाही. मापन डिरेल झालं, आम्ही डिरेल झालो. तर्क डिरेल झाला, आम्ही डिरेल झालो. डोकं सावध लागतं. तर्कात कुतर्क येऊन चालत नाही. तर्कात सुतर्क आमचं जीवन चालवतो असं होत नाही. शेवटी काय असावं लागतं? सतर्क राहावं लागतं. सतर्कता महत्वाची, सावधता. म्हणून तर समर्थ म्हणतात, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता कुतर्काच्या गोष्टी आपण पाहिल्या. प्रभू रामचंद्रांच्या वरती अहो भाग्य ज्यांना लाभलेलं आहे असे फार मोठे मोठे नेते मंडळी काहीही टीका करतात. त्यांनी सांगितलं की आता प्रभू रामचंद्र वनवासात आहेत, तापसी वेशात आहेत, तेव्हा त्यांचा आहार तापसीच असेल आणि तो त्याप्रमाणेच होता. प्रभू रामचंद्र जेव्हा क्षत्रिय आहेत, राजा आहेत, तेव्हा त्यांचा आहार तसाच असणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या संबंधाने बोलताना सामान्य वर्णव्यवस्था सुद्धा जर आमच्या लक्षात नसेल आणि वर्णव्यवस्थेनुसार माणसाचं जीवन कसं चालतं, त्याचा आहार विहार आणि त्याचं कर्म आणि त्याच्या विधिनिषेधांचा विचार जर आम्हाला माहीत नसेल, तर आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. असं बोलू नये. हे जे बोलणं आहे हा कुतर्क आहे. आणि एखाद्याने फार चांगल्या शब्दामध्ये सुतर्क केला. आपण टीव्हीचं एक चॅनेल बघता, मी नावही सांगत नाही आणि चॅनेलचंही नाव सांगत नाही आणि व्यक्तीचंही सांगत नाही. संपूर्ण इतिहास पूर्णपणाने विकृत करून परव्हर्टेड इतिहास आमच्या पुढे सांगितला जातो. भाषा वाईट आहे का? नाहीये. भाषा चांगली आहे. तर्क वाईट आहे का? नाहीये. सुतर्क आहे, चांगल्या शब्दात आहे. अरे पण जे वास्तवच नाही ते बोलून कसं चालेल? ते होऊच शकत नाही. त्यामुळे असं आहे की जे बोलायचं आहे ना, ते सतर्कतेनेच बोलावं लागतं. आमच्याकडे आता साधी गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी असेच आमचे एक सो कॉल्ड विद्वान, त्यांनी असं म्हटलं की अहो काय चुकलं आज? रामराज्य आज चालूच आहे. आमच्या काँग्रेसमध्ये रामराज्यच होतं. कारण रामाची पॉलिसी काय होती? तोडा आणि जोडा. म्हणाले त्या विभीषणाला तोडला, स्वतःकडे शरण आणला आणि स्वतः राज्य केलं. विभीषणाला नसतं तर काय झालं असतं? म्हणजे रामरायांना विभीषणाच्या शिवाय रावणाचा वध करता येणारच नव्हता. असं एक एक जण आपले आपले बुद्धीचे तारे तोडत असतो. तर त्यांनी सांगितलं की जर विभीषण आला नसता तर काय झालं असतं? जटायू नसता तर काय झालं असतं? असे सगळे नसते तर काय झालं असतं? म्हणजे रामाने काय केलं असतं किंवा आज रामाने काय केलं आहे, हा त्याच्यातनं आलेला प्रश्न आहे. आधी रामायण वाचावं. आपल्याकडचे मोठे अँबॅसेडर जेव्हा लंडनमध्ये गेले होते, मी त्यांचंही नाव आपल्याला सांगते, मला माहिती आहे ते, पण आणि प्रसिद्ध आहे, नोंदलेलं आहे. त्यांना तिथे भगवद्गीतेवरती आपण काही बोला असं सांगितलं. जणाले बोलतो आणि बोलले आणि बोलताना पहिलंच वाक्य सांगितलं की मी भगवद्गीता वाचलेली नाही. ज्यांनी भगवद्गीताच वाचली नाही त्यांनी गीतेवर काय बोलावं? तसं आधी ज्यांच्या आयुष्यात राम नाही आणि ज्यांनी कधी राम वाचला नाही त्यांनी रामावर काय टीका करावी? त्यांना अधिकारच नाहीये रामावर टीका करण्याचा. आणि त्यामुळे कोणताही विषय समजून घेताना आपण लक्षात ठेवा, कुतर्कही उपयोगाला येत नाही, सुतर्कही उपयोगाला येत नाही, फक्त सतर्कता उपयोगाला येते. आणि तो सतर्क जो आहे तो आमच्या आचार्यांनी दिला. आपण का म्हणतो शंकराचार्यांचं भाष्य वाचायचं हो, मध्वाचार्यांचं भाष्य वाचायचं? त्याचं कारण असं की आम्हाला उपनिषद काय सांगतात हे आम्हाला समजून घ्यायचं. उपनिषदांची भाषा आम्हाला समजून घ्यायची, त्याच्यातून काय प्रतीत होणार आहे, त्या ज्ञानाचं स्वरूप कोणत्या दिशेने विचारात घ्यायचं आहे, याकरता म्हणून आम्हाला आचार्यांची जरुरी आहे. प्रत्येक आचार्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने तो विषय मांडलेला आहे आणि ती उपनिषद म्हणून उपनिषद आणि ती उपनिषद आपल्याकडे वेगवेगळ्या परंपरेमधून, पाचही परंपरा आहेत. शंकराचार्यांची केवलाद्वैताची परंपरा आहे, मध्वाचार्यांची दुसऱ्या टोकावरची द्वैताची परंपरा आहे.
आणि त्याच्यामध्ये 3 आचार्य आहेत, की जे रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, निंबार्काचार्य आहेत. आपल्याला काही त्या भाष्य विषयाकडे वळायचं नाहीये, परंतु आपल्याला सांगायचं एवढंच आहे की मनुष्यानी काही परंपरागत वाङ्मयाचा अभ्यास केल्याशिवाय किंवा कोणत्याही प्रकारे एखाद्या विषयात प्रवेश करण्याच्या आधी खऱ्या अर्थाने लॉजिक, खऱ्या अर्थाने तर्कशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय बोलणं हा आजच्या काळाचा धर्म झालाय. माझे सद्गुरू अप्पा म्हणजे स्वामी वरदानंद भारती, आमचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले, ते नेहमी म्हणायचं की म्हणाले, हे सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स या लोकांनी माझ्या धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि कुणीही यावं आणि कोणत्याही 4 फटके मारावे, निघून जावं. आणि त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी माझ्या धर्माला जाणण्याच्या ताकदीची आहे का? तरीही त्यांनी बोलावं, अनाधिकारात बोलावं. पण म्हणले दुर्दैव असं आहे की माझ्या धर्माच्या बाजूनी बोलणारा, त्याची वकिली घेणारा करणारा किंवा वकीलपत्र घेणारा असा कुणीतरी पाहिजे. आणि म्हणाले मला माहित नाही, पण जन्मभर मी तेच करत राहिलो, जन्मभर मी त्याकरताच झटत राहिलो. आजच्या काळामध्ये आचार्यांची भाष्य लोकांना वाचताना अनेक तत्वज्ञानाचे गहन जी काही सूत्र आहेत किंवा विचार आहेत ते उलगडतात, उलगडू शकतात, उलगडता येतात. परंतु जीवन जगताना आता त्या विचारांच्या बरोबर ज्या तऱ्हेने आपण परवाचा पाहिलेला किंवा मागच्या भागात पाहिलेला जो आचार धर्म आहे, तो आचार धर्म आता राहणं अवघड झालंय. मनुष्य त्या आचार धर्माप्रमाणे जगू शकत नाही. परवा आपण म्हटलं तसं श्रौतातून स्मार्त, स्मार्तातून पुराणोक्त, त्याच्यातून संत. त्यामुळे कलियुगामध्ये हे सगळे धर्म थोड्या थोड्या प्रमाणात लोक सांभाळतात. आपण एक मुद्दा तिथे मांडलेला नव्हता. तो मुद्दा असा होता किंवा आहे की सत्ययुग आहे, पण सत्ययुगाच्या अंतर्गत मानव आहे. गच्छती ती जगत ही जगताची व्याख्या आहे. त्यामुळे प्रति क्षणाला बदल होत राहणे हे हा जगाचा स्वभाव आहे, हा धर्म आहे. त्यामुळे जेव्हा प्रति क्षणी हे बदलत असतं जग, तेव्हा मनुष्याचे सत्वरज तम सुद्धा त्याबरोबर तारतम्याने त्याला खेळवत असतात. आणि माणूस हा जे एक तत्व धरलंय किंवा ज्या एका स्थानावर आहे त्या स्थानावर राहत नाही. त्याच्या ठिकाणी व्हायब्रेशन्स निर्माण होतात, वर खाली त्याचा ग्राफ जातो आणि मग काळाच्या नुसार किंवा अनुषंगाने हळूहळू जो आदर्श असा जीवनाचा क्रम आहे तो थोडासा ढळू शकतो. असा काही ना काही समाजाचा भाग निर्माण होतो आणि त्या सत्ययुगाच्या अंतर्गत मात्र तिथे त्रेतायुग निर्माण होतं. त्याच्याही पेक्षा पुढे पुढे काळामध्ये माणसं आणखीन थोडी स्खलनशील होतात, त्याच्या द्वापार निर्माण होतं आणि आणखीन स्खलनशील झाली की त्याच सत्ययुगामध्ये कलियुग निर्माण होतं. आपण गणेश पुराण जर वाचलं असेल त्रिखंडात्मक, त्याच्यात कळेल की गणेश प्रत्येक युगामध्ये म्हणजे सत्ययुगात कसा त्यांनी कसा पराक्रम केला, त्यांनी त्रेतायुगात कसा पराक्रम केला, त्यांनी द्वापार युगात कसा पराक्रम केला. हे मांडण्याचं कारण काय? कारण सत्ययुगामध्ये जेव्हा स्खलनशीलता पुरेशी खाली उतरली, आता काहीतरी करणं भाग आहे आणि त्यातून काही निर्माण होणं भाग आहे, अशी जेव्हा वेळ आली तेव्हा त्रेतायुगाला सुरुवात झाली. त्रेतायुगामध्ये राजे खूप चांगले राहिले, पण हळूहळू हळूहळू समाज मात्र थोडा थोडा त्रासदायक होत चालला. आता आपण म्हटलं ना तसंच आहे की कुणीतरी काहीतरी बोलणं, पण मर्यादेत, मर्यादा सोडून नाही. कलियुगामध्ये मात्र ती मर्यादा राहत नाही दुर्दैवानी. असो, परंतु त्याही त्रेतायुगात याही रघुवंशाचं राज्य उत्तम प्रकाराने दीर्घकालपर्यंत गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांना जन्म घ्यावा लागला. का? कारण एवढ्या सगळ्यांच्या राजवटीमध्ये सुद्धा समाज हळूहळू हळू खाली उतरत होता. त्याचा दर्जा, त्याची नैतिकता, त्याची विचारसरणी, त्याची जीवन पद्धती थोडी थोडी ढळत चालली होती. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. त्रेतायुगानंतरही पुन्हा सगळं सुस्थिर केलेलं असताना प्रभू रामचंद्रांनी पुढे
पुन्हा समाजामधली जी स्खलनशीलता आली. आता असं त्रेतायुगात काय घडतं? त्रेतायुगात सुद्धा एक अत्यंत सत्ययुगाचा काळ येतो. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो ना, की सर्व काही योग्य आहे, सर्व काही आदर्शवत आहे, ढळत जातं. त्याच्या अंतर्गत त्रेता येतं, त्याच्या अंतर्गत द्वापारासारखी परिस्थिती निर्माण होते, त्याच्या अंतर्गत कलियुगासारखी हलकी हलकी होते. ती फार त्रासदायक होते असं नाही. द्वापार येतो पुढे, पुढे परिस्थिती जेव्हा कठीण होते, प्रभू रामचंद्रांच्या नंतर दीर्घ काळपर्यंत समाज चांगला राहिला, तरीही पुन्हा ते स्खलनशीलता पुढे येत राहते. मग काय बदलतं? समाज पण स्खलनशील आहे, राजवट पण स्खलनशील आहे. आपण आज ज्या गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे त्याही वेळी हीच भूमिका होती. राजा आणि अनुशासन दोन्हीही कमीत कमी चुकांमध्ये जास्तीत जास्त चांगलं असावं, राजा अधिकाधिक निर्दोष असावा. आलं ना द्वापार युग, राजा नाही राहिला तसा, तो स्खलनशील झाला. समाज तर होतच होता. मग द्वापारात पुन्हा द्वापाराच्या अंतर्गत सत्य आलं, द्वापाराच्या अंतर्गत त्रेता आलं, द्वापाराच्या अंतर्गत कलियुग आलं. कसं आलं? द्रौपदी सारख्या महाराणीचं, जी ज्ञात जगातली पहिली साम्राज्ञी आहे, पृथ्वी जी समुद्र वलयांकित पृथ्वी आहे, त्यावेळी राजाकडे म्हणजे हस्तिनापूरच्या राजाकडे जास्तीत जास्त सर्व प्रकारांनी अधिकार होते, राजवट मोठी होती. अशी एवढ्या मोठ्या राजवटीचे अधिकारी असणाऱ्या स्त्रीवर तिच्या जीवनात हा प्रसंग येऊन जावा, मोठं कठीण आहे. आणि त्यामुळे यातल्या कलियुगाचं आणखीन काय दर्शन व्हायचं? आणि बदललं. कृष्ण आले, त्यांनी अवतार घेतला, भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा सगळं सुस्थिर केलं आणि कलियुगाला सुरुवात झाली. आज जेव्हा कलियुगाचा काल सांगितला जातो, तेव्हा असं म्हणतात इसवी सनापूर्वी 5,000 वर्ष, आणि जग तो काळ मानतो. आणि त्यामुळे 7,000 वर्षापूर्वीतली आताची जी 1,000-1,500 वर्ष आहेत, त्यातच आम्ही अडचणीत आलो, त्यातच लोकांनी आम्हाला छळलं, पण तरीही आम्ही टक्कर देत राहिलोच. आम्ही कोणत्याही प्रकाराने हरलो नाही. येईल तोही इतिहास आमच्या समोर येईल, त्या दिवशी आम्हाला कळेल. फक्त एकच आहे की त्याच इतिहासाबरोबर आम्ही फंद फितुरीनी हे आमच्यावरती जास्त ओढवून घेतलं, हे मान्य करावं लागेल. असो, याच्यात आता कलियुगाची सुरुवात झालेली आहे. कलियुगामध्ये आता हे सगळे कलियुगाच्या अंतर्गत आत्ताची जी स्थिती आहे, आपण म्हणतो की ही सद्यस्थिती मोठी त्रासदायक आहे, दोन्ही बाजूनी आहे. एक तर समाजात अनैतिकता, असत्याचरण, भ्रष्टाचार या सर्व गोष्टी पुष्कळ परिसीमेने वाढत चाललेल्या आहेत. त्याच वेळी साधू संत मंडळी भारतातली म्हणतात की आता कलियुगाची स्थिती एका उंचीवर जाऊन पोचली आहे, की आता भ्रष्टाचाराला, अधर्माला, असत्याला, या सर्व गोष्टींना आता एक अत्यंतिक अशी उंची त्यांनी गाठली आहे की आता बस. किंवा व्यवहारात जसं आपण आपल्यापुरतं म्हणतो की दस फार नो मोर, आता एवढं झालं, एवढं पुरे झालं, आता ह्याच्यापेक्षा आणखीन पुढे जाऊ नये. आणि जावं की जाऊ नये हा भाग सोडा, पण आज आमच्या समाजामधले थोर संत, आमच्या समाजामधल्या पुष्कळ चांगल्या अधिकारी व्यक्ती यांच्याकडनं अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की जगन्नाथ मंदिराच्या सारख्या ठिकाणापासून संकेत आहेत की आता सत्ययुग येणार आहे. जे लियांगटा आणि इतर मोठे लहरी बाबांसारखे संत, की ज्यांचे गुरु बाबाजी होते, आज आता आपण युट्यूब वरून पाहतो की अनेक लोकांनी अनेक माहिती आपल्या समोर दिलेली आहे की त्या बाबाजींसारखे 5,000 वर्ष ह्या देशाला सांभाळत राहणारे एक फार मोठे श्रेष्ठ अधिकारी योगी पुरुष, त्यांनी सुद्धा आम्हाला संकेत दिलेले आहेत, आमच्या राज्यकर्त्यांना संकेत दिलेले आहेत आणि सांगितलंय हे कार्य करायचंय, कार्य असं असं पुढे न्यायचंय, त्या कार्याचं स्वरूप असं असणार आहे. असा दिला जाणारा मार्गदर्शनपर जो सल्ला आहे, तो समाजाला मिळतो आहे. आणि
प्रत्येकाची भूमिका अशी आहे की कलियुगामध्ये सत्ययुग यायचं आहे. आताचा काळ बदलत जाणार आहे. त्याचं प्रत्यंतर आणि एकेकाचा अधिकार आणि श्रेष्ठता ही जर आम्ही पाहत गेलो तर रामभद्राचार्यांची अधिकार आणि श्रेष्ठता आपण पाहिली आहे की ज्यांनी आमच्या सुप्रीम कोर्टाला सुद्धा दिलेले जे सगळे संदर्भ आहेत किंवा त्यांनी दिलेली जी साक्ष आहे, थक्क झालेली आहेत मंडळी की या माणसाच्याकडे पूर्ण पत्त्यासहित संदर्भ आहे, कुठलाही संदर्भ चुकलेला नाही आणि जे मागावं तो संदर्भ त्यांनी आम्हाला वेदांपासून काढून दिलेला आहे. अशी माणसं आज आहेत, जन्मली आहेत, ती हे कार्य करत आहेत. त्यातलंच एक मोठं कार्य आहे उपनिषद. मी आपल्याला म्हटलं तसं आचार्यांच्याकडनं आम्हाला शिकून घ्यायचं आहे. प्रत्येक आचार्यांनी त्या त्या काळाच्या गरजेनुसार त्या त्या पद्धतीने तो विषय मांडलाय. नाही तर सगळे आचार्य एकाच स्तरावर आहेत, सगळ्यांची भूमिका एकसारखीच आहे, कुणी कुणापासून वेगळं नाही. एकम सद विप्रा बहुधा वदंती ह्याचा एक वेगळ्या तऱ्हेने विचार केला तर इथे तसंच आहे. किंवा धियो यो न प्रचोदयात, आमची बुद्धी सन्मार्गावर प्रेरित करो. सन्मार्ग कधी एक म्हणजे वेगवेगळे नसतात, असे 25 सन्मार्ग आहेत असं नसतं. भूमिका 25 असू शकतात, मार्ग एकच असतो. आणि त्यामुळे तत्वज्ञानाच्या भूमिका भिन्न भिन्नतेने मांडल्या तरी सर्व आचार्य एकाच पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतायत, त्या त्या काळाला अनुरूप असं लोकांना भिन्न भिन्न विचारसरणीला उपयुक्त ठरावं असं. आता आमचं अहोभाग्य आहे की आम्ही, तुकाराम महाराज म्हणतात तसं की मी चाललो वैकुंठाला, पण एक लक्षात ठेवा की मी वैकुंठाला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना वाटणार आहे की धन्य मी आजी तुका देखील, की आम्ही धन्य आहोत की आम्ही तुकारामांचं दर्शन घेतलंय. तसेच आम्ही धन्य आहोत की ज्यांनी या काळाला, या युगाला आवश्यक असणारं उपनिषदांचं तत्वज्ञान कोणत्या भाषेत यावं, कोणत्या स्वरूपात यावं, कोणत्या प्रकाराने यावं, ते तसं आज आमच्या समोर मांडलंय. आचार्य आहेत ते आज या युगातले. उपनिषदावरती भाष्य केलंय, ब्रह्मसूत्रावर भाष्य केलंय, गीतेवर भाष्य केलं आहे आणि ते सुद्धा भगवंताच्या आदेशाने केलंय की श्रौत वाङ्मयावर आपण भाष्य करावं असं म्हणून भाष्य केलंय. म्हणजे आम्हाला आजच्या काळात प्रेझेंट रेलेव्हन्स जर आम्हाला विचारात घ्यायचा असेल तर आमचं जीवन कसं असावं, उपनिषदांमधनं आम्ही कसं शिकावं, उपनिषद आम्ही कशी वाचावी, उपनिषदाचा बोध आम्ही कसा घ्यावा, सगळं तयार आहे आमच्या समोर. आणि ते देणारे आमचे स्वामीजी स्वामी वरदानंद भारती हे या युगातले 6वे भाष्यकार आहे. कशाच्या करता भाष्य रचलं, आपण पहिल्या दिवशी एवढं का बोललो, त्या विषयामध्ये आपण का अधिकाधिक अवगाहन करण्याचा म्हणूया प्रयत्न केला, त्याचं कारण असं की या कलियुगामध्ये शेवटी प्रभावी उपदेश, प्रबोधन जर कोणाचं असेल तर संतांचं आहे. कारण संतांना प्रबोधन करताना तुकाराम महाराज म्हणतात तसं, वेदांचा तो अर्थ आभासीच ठावा, एरांनी व्हावा भारत्याचा. माऊली म्हणते ही श्रुती माऊली त्रैवर्णीयांच्या कानी लागली. स्वतः श्रौत वाङ्मयावरती कार्य करण्याचा अधिकार आहे, संस्कृतचे मोठे अधिकारी आहेत, वेदांवरची मोठी श्रद्धा आहे, तरी सुद्धा काळाचा महिमा माऊली सांगतेय की काळाचा महिमा असा आहे की त्रिवर्णीयांच्या पर्यंत वेद आज शिल्लक राहिलाय. पूर्वीचं स्वरूप आपल्याला जेव्हा मांडायची कधी वेळ आली तर आपण मांडू, परंतु त्रिवर्णीयांनीच फक्त वेदाचा लाभ उठवावा असं नाहीये. सगळ्यांना सारखंच त्याच्यामध्ये स्नान करण्याची संधी, अवगाहन करण्याची संधी मिळालीच पाहिजे, किंबहुना आहेच. सगळ्यांना सगळ्या प्रकारांनी आमचं जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे ते उपलब्ध आहे. फक्त त्याच्यामध्ये दर्जा किंवा त्याच्यामध्ये ज्याला आपण थोड्याशा पायऱ्या म्हणू, सगळं पेलण्याची ताकद प्रत्येक माणसाकडे नाहीये. नाही तर वर्गामध्ये सगळीच मुलं पहिली आली असती, सगळ्याच मुलांना गोल्ड मेडल मिळालं असतं, असं होत नाही. ते काही जातीवार गुणकर्म विभागशा म्हणून म्हटलं आपण, तो विषय आला आपल्यामध्ये तर आपण त्याचा विचार करू. पण आज गोष्ट एकच आहे
की सगळ्या समाजाला त्याचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू घेतला आम्ही, तर आम्हाला काय करता येण्यासारखं आहे. संतांनी तेच केलं की मोठ्यापासून लहानापर्यंत कोणत्या कांडावर भर दिला, कर्मकांडावर भर दिला नाही. ज्याला ह्याही युगामध्ये कर्मकांडांनी जाता येईल त्यांनी जरूर जावं. कर्मकांडामध्ये सुद्धा श्रवतानी जाता येईल, श्रवतानी जावं. स्मारतानी जाता येईल, त्यांनी जावं. आज घालून दिलेला जो धर्म आहे त्याचं आचरण करावं. परंतु उपासनेसाठी मात्र एकच दिशा सांगितली, नाम. यज्ञानाम जप यज्ञ. भगवंतांनी आश्वासन देऊन भगवंत पुढे गेले गीतेमध्ये की दुसरं काही नाही. यज्ञ म्हणजे ह्या युगामध्ये तुम्ही कुठलाही यज्ञ आचारा, पण या युगामध्ये तुम्हाला उपासनेची जर काही, ज्याला आपण परवलीचा शब्द म्हणू किंवा जी काही नेमकी खूण गाठ आहे ती म्हणजे हीच आहे की तुम्ही नामस्मरण करा. कारण या युगात कितीही गोष्टी आटोकाट करायच्या म्हटलं आणि त्याचं आचरण म्हणजे कर्माचं, कर्मकांडासंबंधी बोलते, करायचं म्हटलं तर करणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे आचार धर्माचे दोष न लागता उपासना करताना कोणत्याही अधिकाराचा विचार न करता, त्याचबरोबर अनेक दोषांनी युक्त असलेल्या, दोष करत राहणारा, चुका करत राहणारा स्खलनशील मानव जर का आचार धर्माच्या बाबतीमध्ये कच्चा आहे म्हटलं तरीही तो जपाच्या साह्याने, तो नामस्मरणाच्या साह्याने, तो उपासनेच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून या ज्या टीका करतात ना की हा समाज असा, तो समाज तसा, आणि वर्णव्यवस्थेमधला जो एक विषमतेचा, खरी म्हणजे विषमता तिथं नाहीच आहे, पण यांनी विषमतेची विषवल्ली पेरली आणि ती कशी वाढवत राहावी, त्याचा वेलू गगनावरी न्यावा अशी त्यांची इच्छा आहे. असं होत नाही. त्यांना कितीही वर न्यायचं असलं, ह्या अशा प्रकारचे वादविवाद आणि धर्मामध्ये जी बदनामी करण्याकरता आणलेल्या गोष्टी त्यांना कितीही पुढे न्यायच्या म्हटलं तरी सुद्धा सावध कोण आहे? धर्म. धर्मो रक्षती रक्षिता. धर्म आजही आमच्याकडे धर्माने जगणारी माणसं कमी नाही, धर्माच्या करता कार्य करणारी माणसं कमी नाही, सश्रद्ध माणसं कमी नाही. त्याचबरोबर त्या आस्तिकतेचा जो प्रभाव आहे तो या नास्तिकतेच्या प्रभावापेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणून आपला जो पहिला मुद्दा होता ना, आपण जे म्हणत होतो की आम्हाला काय उपनिषदाची गरज नाही, त्यांनी काय सांगावं हे आम्हाला काही गरजेचं वाटत नाही, त्याच्यातून आम्हाला काही शिकायचं आहे असं नाही. तुम्हाला शिकायचंय की नाही माहित नाही. तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही समाजकार्य हेच आमचं सर्वस्व मानतो, अगदी मान्य. ते समाजकार्य यशस्वी होण्याकरता सुद्धा तुमची जी अस्तिकता आहे ती अस्तिकताच तुमच्या कार्याला यश देणारी, ती अस्तिकताच तुम्हाला यश देईल, ती अस्तिकताच तुम्हाला ठिकाणावर ठेवेल. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मनुष्य आस्तिक असतो तेव्हाच त्याला निसर्ग अनुकूल असतो. ते या लोकांकरता निसर्ग म्हणते, परंतु ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत किंवा त्याच्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे, जी सकारात्मकता आहे, त्यातलं सामर्थ्य आहे, त्यातली शक्ती आहे, एक चांगल्या केलेल्या कर्मामधली शक्ती, त्या कर्माला उपयुक्त ठरण्याकरता त्याच्याकडचा जो भाव आहे तो भाव हा अहंकाराने युक्त असणारा असेल तर ती शक्ती त्याला साह्यभूत होऊ शकत नाही. मी माझ्या ठिकाणी काहीतरी करतो, कुणी काही करू शकत नाही. नाही तर भगवद्गीताकारांनी म्हटलं असतं का, अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवचैवात्र पंचमम. त्यांनी म्हटलंच नसतं. आणि म्हणून काहीही झालं तरी कुठलेही असे कुतर्क, कुठल्याही प्रकारचं धर्माच्या विरोधात किंवा मोक्ष मार्गाचा विचार म्हणजे निश्रेयसाचा विचार जो मांडला आहे उपनिषदांनी, त्या विषयांपाशी जर आपण आलो तर निश्रेयस तुम्हाला पाहिजे का नाही हा विषय नाहीये, पण तुम्हाला तुमचं जीवन निरामय नक्की जगायचं आहे, तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद नक्की पाहिजे, तुम्हाला तुमच्या जीवनात समाधान नक्की पाहिजे. त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. कसा जगेल? मी हे काही मानत नाही असं म्हटलं तरी सुद्धा त्याच्या तू मान के ना मान मैं तेरा मेहमान
असा त्याच्या डोक्यावर येऊनच बसलेलं. कसं येऊन बसलंय आणि कसं त्याचं स्वरूप आहे? त्याचं कारण असं की आजपर्यंत मनुष्य हा सगळा खेळ किती वर्षातला आहे सांगू का? या 60-70 वर्षातला आहे. माणूस हे नाही, हे नाही, हे नाही, अस्तिकता नाही, नैतिकता नाही, भ्रष्टाचाराविषयी आम्हाला फारसं काही वाटत नाही, आमच्या भावना बोथट आहेत, हे सगळं करत 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 जसा तो पुढे आला ना, त्याची आता परिसीमा झाली. आणि त्यामुळे समाजामध्ये आरोग्य जवळजवळ नष्ट होत चाललंय. समाजामध्ये मानसिकता जी आहे, मन दुर्बल होत चाललंय. अहो, आमच्या देशामध्ये कधी सायकेट्री आणि त्याच्याकरता कन्सल्टेशन ह्या सगळ्या संकल्पना आम्हाला माहीतच नव्हत्या. आम्ही खणखणीत होतो. परिस्थिती कोणती का असेना, त्याला टक्कर द्यायची आहे म्हणजे काय फार विशेष आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. कर्माचं, वाईट कर्माचं फळ भोगावंच लागतं हा सिद्धांत तर आमच्या अडाणी माणसाला माहित होता. आणि आजचा स्वतःला सो कॉल्ड सुशिक्षित आणि स्वतःला रॅशनलिस्ट असं म्हणणारा माणूस आहे, त्यालाच कळत नाही. आणि तोच त्या सगळ्याची वाईट फळं भोगतोय. आज समाजामध्ये पाहाल तर ज्याला आज तर फार सुंदर स्लोगन आता आपल्याकडे चालू आहे, ज्याला रामरायाचं निमंत्रण आलं आहे आणि जो त्या रामरायाचं निमंत्रण टाळतो आहे किंवा त्या निमंत्रणाचा जे अभेर करतो आहे, त्याला त्याची फळं भोगायला लागतील, हे अगदी सहज बोललं जातं. की आपल्या घरात सुद्धा मनुष्य जर त्याच्या विरोधात वागेल, पुष्कळ गोष्टी येतात, आपल्याला तेवढ्या सगळ्या बोलता येणार नाहीत. पण रामरायाच्या विरोधामध्ये गेल्यानंतर लोकांना काय काय भोगावं लागलंय याच्या अनेक इतिहास आपल्या समोर येत आहे. असं रामरायाचा धाक घालायचा आहे म्हणून नाही, आणि रामराय धाक घालण्याकरता त्यांना त्रास देतोय, आणि असा जर तुमचा राम काहीच करत नाही, रामाला काहीच करायची गरज नाही. आम्ही जेव्हा हे कळलं आम्हाला की हा जो लोक आहे हा कर्म लोक आहे, म्हणजे मी जे कर्म करतोय त्याचं फळ मला भोगावं लागणार आहे. आता जे कर्म कराल त्याचं फळ भोगाल. आणि म्हणून आज दिवसेंदिवस माणसाला चांगलं जीवन जगण्यापेक्षा या प्रकारचा त्रास आणि अशा प्रकारे मनुष्य अत्यंत अडचणीत येऊन आपलं जीवन जगतोय. अतिशय ज्याला मानसिक ताणतणावामध्ये म्हणतो असं जीवन काय करणार? त्याला इलाज नाहीये, कारण त्याची प्रवृत्ती आहे आणि तीच प्रवृत्ती त्याला हे जगायला लावतीये. उपनिषदांवरचं भाष्य लिहिताना आमच्या स्वामीजींनी, पूजनीय आप्पांनी नेमकं हे मर्म पकडून भाष्य लिहिलंय की आजच्या समाजामधला मनुष्य हा विचारांनी कुठं चाललाय, त्याचा भरकटलेला विचार जागेवर कसा येईल, त्यांनी उपासना कशी करावी, त्यांनी कर्मकांडात्मक जे जीवन आहे त्याचं स्थान आपल्या जीवनात कर्मकांडाला कसं देऊन ते राखावं. कर्म नाही तर समन्वय कशाला केला असता? ज्ञानाचा समन्वय, भक्तीचा समन्वय, कर्माचा समन्वय काहीही सोडायचं नाहीये. आपण उपनिषद बघत असताना या प्रत्येक एकेका विषयाचा विचार तर आपण बारकाईने करूच करू. पण एक गोष्ट आहे की भाष्य लिहिताना ध्यानाला कसं बसावं इथपासून आप्पांनी त्याच्यामध्ये वर्णन करून सांगितलं. एकेका उपनिषदामध्ये एक एक विषय घेऊन मनुष्याच्या गुणांचं उन्नयन कसं करून घ्यावं हे सांगितलंय. आपल्या भाषेत सांगितलंय, मराठी भाषेत सांगितलंय. आम्ही अजून करंटे आहोत. आप्पांचं जे वाङ्मय आहे ते साऱ्या भारतभरामध्ये लोकांना उपलब्ध व्हावं याकरता आमच्यातून जो कोणी चांगला हिंदी जाणकार जर ते भाष्य करील, कारण जसं मागं वैद्यांनी दासबोध असो, इतर ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ असो, किंवा हरद्वानींसारख्यांनी सुद्धा मनोबोध असो, दासबोध असो, ज्ञानेश्वरी असो, यांचं जसं सिंधीमध्ये भाषांतर केलं, सिंधी भाषेमध्ये, असं हिंदी भाषेमध्ये जर हे भाष्य आलं ना तर लोकांना कळेल की 5 आचार्यांच्या बरोबर या 21व्या शतकाला आवश्यक असणारा जो साधना मार्ग आहे, त्या मार्गाने उपनिषद कशी जाणावी, त्या मार्गाने तत्वज्ञान कसं जाणावं. एक उदाहरण देऊन आपण आपला विषय संपवूया. आमच्यावरती आरोप केला जातो, महाभारत काळ आहे, या काळामध्ये भीष्माचार्यांच्या सारखे थोर अधिकारी पुरुष आहेत आणि त्यांच्या तुम्ही काय सांगता भीष्माचार्यांच्या गोष्टी,
अर्थस्य पुरुषो दासः असं म्हणाले त्यांनी. म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना ते गप्प बसून राहिले. हे बरोबर झालं का त्यांचं? नाही झालं. आणि मग तुम्ही आम्हाला काय सांगता? किंवा कृष्णाने जी राजनीती चालवली, म्हणजे काय, कृष्ण म्हणजे दूध भात भेंडीची भाजी असा गुळमुळीतच असला पाहिजे. त्यांनी काही कुठल्याही प्रकारे राजनीतीचा विचार करूच नाही. अहो, नुसतं नाव काढलं लक्षद्वीपचं तर सगळ्या जगाची हवा टाईट झाली. साधी गोष्ट आहे. राजनीती अशीच करावी लागते. राजनीती अशीच असते. सांगायचा हेतू असा की त्यांच्यावरती आरोप करून काय मिळवलं? अर्थस्य पुरुषो दासा. अर्थ शब्दाचा आम्ही अर्थच योग्य नाही लावला. अर्थ म्हणजे हेतू. पुरुष किंवा कर्तृत्ववान मनुष्य किंवा ज्याच्यावरती जबाबदारी आहे त्या मनुष्याच्या प्रत्येक कृतीचा हेतू हाच त्याच्या जीवनाचा गर्भित भाग असतो किंवा तत्वतः तो त्या मार्गाने चालतो. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा काय होती? भीष्माचार्यांची प्रतिज्ञा एकच होती. हे हस्तिनापूरचं जे राज्य आहे, ज्यांनी आपल्या हातात पांडवांच्या हातातून काढून घेतलेलं आहे, त्या राज्याच्या विषयी जर मी उदासीन राहिलो तर हे राज्य टिकणार नाही. म्हणजे माझी जी निष्ठा आहे ती कुणाच्या ठिकाणी रुजू आहे? हस्तिनापुराच्या ठिकाणी रुजू आहे. हे राज्य चालवण्याकरता मला काय केलं पाहिजे? मला हे सांभाळलंच पाहिजे. त्याच वेळी मला पांडवांना सांभाळलं पाहिजे. लक्षद्वीपातून पांडव बाहेर कसे पडले? लक्षद्वीप चुकून म्हटलं. लाक्षागृहातून पांडव कसे बाहेर पडले? किंवा भीमाला विषप्रयोग, भीमाला नदीत बुडवण्याचा अनेक अनेक गोष्टी. लक्ष नसेल, त्यांचे गुप्तहेर कार्य करत नसतील, त्यांनी यांना सांभाळलं नसेल, हस्तिनापुराच्या गादीशी एकनिष्ठ राहून सुद्धा त्यांना पांडवांच्या करता जे करावं लागलं. व्यष्टी आणि समष्टी आप्पा नेहमी सांगतात. आप्पांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे. हे वाक्य असं आहे, ते म्हणाले, समष्टीच्या कल्याणाकरता व्यष्टीला जे करावं लागेल, व्यक्तीला जे करावं लागेल ते त्याला करावंच लागेल. त्याच्यामध्ये फक्त अनैतिकता आणि अन्याय या दोन गोष्टी न घडवता त्याला जे करावं लागेल ते त्यांनी केलंच पाहिजे. तसंच केलं भीष्माचार्यांनी. गप्प राहिले. मौनम सर्वार्थ साधनम. त्यांचा हेतू काय माहिती आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत, पांडवांच्या मागे उभे आहेत, पांडवांचं सामर्थ्य माहिती आहे. तरी सुद्धा हस्तिनापुराच्या गादीशी जेव्हा ते एकनिष्ठ आहेत तेव्हा युद्ध करताना अर्जुनाला घाम फोडतात. अर्जुनाला आपलं युद्ध कौशल्य कितीही दाखवलं तरी भीष्माचार्यांच्या पुढे तो टिकाव धरत नाही अशी परिस्थिती येते आणि कृष्णाला सांगावं लागतं, अरे अर्जुना बघ, तू काय करतोयस ते. भीष्माचार्य बघ, तुझ्यावर एवढं प्रेम असताना सुद्धा कसे लढतायत, कसे जीव तोडून तुझ्यावरती बाण टाकतायत आणि तू मृदू बाणांचा वर्षाव करतोस त्यांच्या. ही नीती नाही. पण तेच भीष्माचार्य जेव्हा त्यांच्या कुटीमध्ये द्रौपदी येते आणि त्यांना विचारते, त्यांच्या पुढे नमस्कार करते, आशीर्वाद मिळवते आणि आम्ही आपल्याला भेटायला आलो म्हणून सांगते, त्यावेळी अर्जुन अत्यंत निरागसपणे आजोबांशी नातवानी बोलावं असा बोलतो की आपण तर इतके आम्हाला जड झाले आहात आणि आता युद्धभूमीवरती आपण जर असं केलं तर आम्ही तर पराजित होऊ. ते म्हणतात, अरे माझा मृत्यू कसा करायचा मी सांगतो ना तुला. म्हणजे काय, हस्तिनापुराच्या गादीशी त्यांनी इमान राखलं नाही? राखलंय. पांडव पुत्र त्यांचेच नातू आहे. कौरवांची हस्तिनापुराची गादी त्यांचीच आहे. कौरव पांडवांच्या मध्ये नातवंड म्हणून भेद नाही. नैतिकता भिन्न भिन्न आहे म्हणून निश्चित भेद आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे की ही मोठी माणसं कोणता व्यवहार करतात, त्यांचा वरवरचा व्यवहार आणि अर्थस्य पुरुषो दासः ते आयाराम गयाराम नाही. आजच्या काळात बघा, विभीषण रावणाला सगळं सांगून, कुंभकर्णही रावणाला सांगतो की अरे हे करू नकोस, रामाच्या विरोधात जाऊ नकोस. विभीषणाला जेव्हा रावणाने
आपल्यापासून दूर केलं आणि हकलून दिलं, तेव्हा विभीषण म्हणाला की ज्याची उपासना मी लंकेत राहून जन्मभर करत राहिलो, आता त्या रामाला मला उघड उघड शरण गेलं पाहिजे. अहो, आमचे आयाराम गयाराम नाहीयेत ते. आणि कुठलं तरी तत्व धरून ते प्रभू रामचंद्रांना शरण गेलेत आणि केव्हा गेले याचा काहीतरी विचार करा. अगदी आत्ताच्या काळामध्ये काँग्रेसशी लॉयल असणारा मनुष्य आहे, परंतु हेमंत बिस्वा शर्मा काँग्रेस सोडून आले. काय करणार? अहो, किती शिकवायचं, किती सांगायचं, कितीही सांगितल्यानंतर जेव्हा लोक बदलत नाहीत, कितीही आपल्या पक्षामधून आपल्याला काही कल्याण साधावं असं वाटत असलं, तरी जर कल्याण साधण्याची तयारीच नाही, तर शेवटी हा मार्ग आहे. याचा अर्थ तुम्ही रामरायांना दोष देता, याचा अर्थ तुम्ही भीष्माचार्यांना दोष देता. आता आज आचार्य सुद्धा म्हणतायत की अहो, काँग्रेसला निमंत्रण आलंय, आलेल्या निमंत्रणाचा ते लोक स्वीकार करणार नाही. मी जाणार काँग्रेसशी लॉयल असलेलं. पण शेवटी तत्व काही आहे, त्याच्यामध्ये एक प्रामाणिकपण काही आहे, देशाच्या विषयीची असणारी जी आस्था, प्रेम आणि कळकळ की घडावं ते चांगलंच घडावं ही आहे. आता जर तुम्ही प्रत्येक वेळी वेडवाकडंच काहीतरी बोलायला लागलात आणि प्रत्येक वेळी देशामध्ये जर असेच शब्द आणि अशाच प्रकारच्या मतांचा प्रचार करायला लागलात, तर उलट म्हणावं लागेल की तुमच्या विरोधात जाणाऱ्यांना जोशयेत सर्व कर्माणी. तुम्हाला हाणून पाडण्याकरता जो हाणून पाडायला उभा आहे, त्याच्या प्रत्येक कर्माला तुम्ही प्रोत्साहित करा. काय करणार? शेवटी देश महत्वाचा आहे. असो, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा तर्क सतर्कतेने आम्हाला उपनिषदांनी दिला आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये, आजच्या रेलेव्हन्समध्ये उपनिषद कशी उपयुक्त ठरतात, आप्पांनी त्याच्यावर आम्हाला फार सोपं करून भाष्य दिलंय. आम्ही त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचा इतिहासाचा अभ्यास, त्यांचा सर्व ग्रंथांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, या सगळ्याच्या आधाराने वर्तमान काळामध्ये उपनिषद आम्हाला काय सांगतात त्याचा बाऊ न करता आम्हाला ते कळणार आहे. माझ्यासारखी साधी संसारी घरामध्ये भातभाजी आमटी करणारी बाई उपनिषदावर बोलू शकते, हेच आप्पांच्या भाष्याचं यश आहे, वैशिष्ट्य आहे आणि खऱ्या अर्थाने या काळाची उपयुक्तता आहे. असो, आजचा विषय आपण इथे थांबू. श्रीकृष्ण अर्पण.